लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डिजिटल पोलीस प्रणालीने आपला दणका देण्यास सुरुवात केली आहे। गेल्या 4 दिवसात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 305 बेशिस्त वाहन चालकांना ई-चलन पाठवण्यात आले असून अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या या नजरकैदमुळे नाशिकच्या रस्त्यांवर आता शिस्त पाहायला मिळते। स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नाशिकच्या 40हून अधिक सिग्नल चौकांवर रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। शुक्रवारी 20 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेत पहिल्या दिवशी 20, शनिवारी 150, रविवारी 60 आणि सोमवारी 23 फेब्रुवारी रोजी 75 अशा एकूण 305 वाहन चालकांना मोबाईलवर ई-चलन पाठवण्यात आले। विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित असून मानवी हस्तक्षेपाशिवाय अवघ्या काही सेकंदात नियम मोडणाऱ्यांच्या मोबाईलवर दंडाचा संदेश झळकतोय। शहरात वाढणारी गर्दी आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असला तरीही पोलीस आयुक्तालयातील कंट्रोल रूममधून मोठ्या स्क्रीनद्वारे प्रत्येक चौकावर कडी नजर ठेवली जाते। अनेक वाहन चालकांनी ई-चलन प्राप्त होताच त्वरित 500 रुपयांचा दंड भरण्यासही सुरुवात केली आहे। या डिजिटल यंत्रणेमुळे आता पोलिसांच्या शिट्टीशिवाय नाशिकमध्ये वाहतूक नियमांचे आता पालन होताना दिसते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।